नमस्कार. आपण आपल्या संस्कृतीमध्ये एकूण 6 उत्सव प्रामुख्याने साजरे करतो, जसं गुढीपाडवा, रक्षाबंधन, दसरा ज्याला विजयादशमी म्हणतात, हिंदू साम्राज्य दिन उत्सव, गुरुपौर्णिमा आणि मकर संक्रांत. त्यापैकी आज आपण ज्या कार्यक्रमासाठी इथे सोशल डिस्टन्सिंगनी आहोत ते म्हणजे हिंदू साम्राज्य दिन उत्सव. यापैकी आपण आत्ताच्या या कोरोनाच्या कारणाने उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने ऑनलाईन आपण हा कार्यक्रम घेतो आहोत. या प्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा मी परिचय करून देतो थोडक्यात. आपल्या कार्यक्रमाला इथे प्रामुख्याने उपस्थित असलेले माननीय चंद्रशेखरजी घुशे, भारत विकास परिषद विदर्भ प्रांताचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या बाजूला आजचे प्रमुख वक्ते श्री सुमंतजी टेकाळे त्यांचं ते लावलेले आहेत. तसेच दक्षिण पश्चिमचे अध्यक्ष, नागपूर दक्षिण पश्चिम भारत विकास परिषदेचे अध्यक्ष श्री दिलीपजी गुळकरी हे आहेत. शिवाय दक्षिण पश्चिमचे श्री वसंतजी काकडे हे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला ज्यांचे उद्बोधन लाभणार आहे असे विख्यात श्री सुमंतजी टेकाळे यांचा थोडक्यात परिचय करून देतो. एक शिवकथाकार म्हणून आहेत. त्यांचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते काही प्रचारक होते. त्यानंतर त्यांचे बरीच वर्ष त्यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणाचे कार्य केलेले आहे. तसं नागपूरला SB जैन हे जे नावाजलेलं कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये ते जवळपास 10 वर्ष MBA त्याचे विभाग प्रमुख म्हणून. शिवकथाकार असल्यानंतर त्यांचे राजा शिवछत्रपती यांचे मॅनेजमेंट स्किल्स हा पर्टिक्युलर विषय घेऊन त्यांचे जवळपास हिंदी, मराठी, इंग्लिश या भाषांमध्ये 900 व्याख्यान झालेले आहेत आत्तापर्यंत. आणि हा जो त्यांचा छंद म्हणू आपण तर, त्या छंदाला अजून जोपासण्यासाठी त्यांनी त्यांचा व्यावसायिक किंवा शैक्षणिक जी जबाबदारी होती त्यातून स्वच्छ निवृत्ती घेऊन पूर्ण वेळ या कामात त्यांनी स्वतःला झुकून दिले. एक अशा उत्कृष्ट व्यक्तीचे आपल्याला उद्बोधन लाभणार, त्यांचा आम्ही शब्दसन्मानाने स्वागत करतो. आणि कार्यक्रम संपल्यानंतर एक ओजस्वी वक्त्याच्या उद्बोधनाचे सार आपण घेऊन जाऊ आणि म्हणून आभार प्रदर्शनाचं सुद्धा कार्य आत्ताच संपन्न करून देतो. ही जी जागा आहे त्या ठिकाणी आपण आता एकत्रित आहोत, विमल भास्कर ती आपल्याला या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिली, म्हणून श्री चंद्रशेखरजी घुशे प्रांताचे अध्यक्ष त्यांचा एक आभार मानतो. तसंच वसंतजी काकडे, भारत विकास परिषद दक्षिण पश्चिमचे उपाध्यक्ष, आणि श्री दिलीपजी गुळकरी अध्यक्ष यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली, त्यांचे सुद्धा आभार मानतो. हा कार्यक्रम ऑनलाईन प्रसारण करण्यासाठी ज्याचं सहकार्य लाभलं आहे असे जे काकडे यांचं सुद्धा मी आभार मानतो. आता श्री सुमंतजी टेकाळे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं छोटेखानी उद्बोधन सुरू. जयति जयति जय आदिशक्ति जय काली कपर्दनी, जय मधुकैठव छलनी देवी जय महिषहि मर्दनी, जय चमुंडी जय चंडी मुंड भंडासुर खंडिनी, जय सुरक्ति जय रक्त बीज विड्डाल विहंडनी, जय जय निसुंभ शुंभ दलनी फणिभूषण जय जय भननी, सरजा समर्थ शिवराज कहे देहि विजय दे जगजननी, देहि विजय दे जगजननी. श्री आदिशक्ती तुळजा भवानी. तत्कालीन मद्रास प्रांत म्हणजे आजचं चेन्नई, स्वामी विवेकानंद आपल्या काही कार्यकर्त्यांसोबत तिथे बसले होते आणि काही विषयांवर त्यांच्या चर्चा सुरू होत्या आणि विषय हळूहळू इतिहासाकडे वळला. आणि समोर जी शिष्यमंडळी बसली होती त्याच्यापैकी एका व्यक्तीने, दुर्दैवाने एका मराठी व्यक्तीने एका राजपुरुषाबद्दल असे काही वाक्य उच्चारले जे त्यांनी उच्चारायला नको होते. आणि यावर स्वामी विवेकानंद अतिशय गंभीर झाले. आणि त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद त्या व्यक्तीला असं म्हणतायत की बाहेरून आलेल्या इंग्रजांसारख्या लोकांनी जो विकृत इतिहास आमच्या भारतामध्ये पसरवला त्याच्यामुळे आपल्याच श्रेष्ठ पुरुषांबद्दल आपणच जे गैरसमज पाळून बसलोय त्याच्यामुळे तुमच्यासारखी माणसं अशा प्रकारची वाक्य बोलतात. तुम्ही ज्या राजपुरुषाचा आता अपमान केला त्याबद्दल माझा अभ्यास काय आहे हे मी तुम्हाला सांगतो, असं म्हणून स्वामीजींनी एक लहानसं भाषणच दिलंय.
वेळेच्या अभावी ते सगळे मुद्दे सांगणं आता इथे शक्य नाही. पण स्वामी विवेकानंद काय बोलले यातलं पहिलं वाक्य फक्त मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि आपण सर्व स्वामीजींना ओळखतो, एक प्रकांड पंडित, एक भारतीय वेदांत तत्वज्ञानाचा एक प्रचंड मोठा अभ्यासक, ज्यांनी भारतीय संस्कृतीचं महत्व, त्याची धुरा ही फक्त भारतातच नाही तर साता समुद्रापलीकडे 1893 ला विश्वधर्म संमेलनामध्ये सगळ्या जगासमोर ताकदीने मांडली आणि सगळं विश्व हादरलं आपल्या संस्कृतीच्या त्या प्रभावामुळे. असे स्वामी विवेकानंद जेव्हा बोलतात तेव्हा साक्षात काळ त्यांच्या तोंडातून बोलत असतो. ते स्वामीजी म्हणाले की भारतीय संस्कृतीमध्ये जे दोन आदर्श पुरुष सांगण्यात आले, एक मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र आणि दुसरे राजनीती धुरंधर भगवान श्री कृष्ण, या दोघांचा एक कलियुगामध्ये तुम्हाला जर संगम कोणामध्ये पाहायचा असेल तर तो त्या राजपुरुषामध्ये आहे ज्याच्याबद्दल तुम्ही आता एक विलक्षण वाईट टिप्पणी केली. आणि मित्रांनो मला सांगताना अभिमान वाटतो आणि हम जिसको कहते हैं कि सीना गर्व से 4 इंच चौड़ा हो जाता है, हे राजपुरुष म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून ते छत्रपती शिवाजी महाराज होते. स्वामी विवेकानंदांनी शिवाजी महाराजांबद्दल बोलताना रामचंद्रांचं चारित्र्य आणि कृष्णाची राजनीती याचा संगम त्यांच्यामध्ये होता हे म्हणणं, हे स्वतःमध्येच एक फार मोठी गोष्ट आहे, एक विलक्षण गोष्ट आहे. असं शिवचरित्र नक्की काय होतं आणि हे समजून घेण्यासाठी म्हणून या भारत विकास परिषदेच्या माध्यमातून राज्याभिषेकाचं औचित्य, या हिंदू साम्राज्य दिनाचं औचित्य साधून आजच्या या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये आपण सर्व इथे एकत्र आलेलो आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे मंचावर आसीन असलेले भारत विकास परिषदेचे सन्माननीय प्रांताध्यक्ष माननीय श्री भुसे सर, या दक्षिण पश्चिमचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री गुळकरी सर, सन्माननीय उपाध्यक्ष श्री काकडे सर आणि या प्रांताचे माननीय संपर्क प्रमुख आणि आताच ज्यांनी प्रास्ताविक आणि परिचय इथे करून दिला ते माननीय ॲडव्होकेट कौस्तुभ लुलेजी, या सगळ्यांना मी विनम्र अभिवादन आणि धन्यवाद देतो की आज त्यांच्या माध्यमातून मी आपणा सर्वांशी ऑनलाईनच्या माध्यमातून का होईना पण आपल्या सर्वांसमोर इथे उभा आहे. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, एक वेगळी परिस्थिती आहे. हिंदुस्थानच्या काय जगाच्या इतिहासात कोणी कदाचित अशा प्रकारची परिस्थिती कधीच अनुभवली नसेल की काश्मीर ते कन्याकुमारी अख्खा देश बंद आहे. आणि त्यामुळे या कोविड-19च्या या सगळ्या प्रभावामुळे, या प्रादुर्भावामुळे अनेक गोष्टी आपण ज्या नेहमी करतो आज आपण त्याच्यापासून दुरावलोय. पण त्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारे समाज चेतनेचं काम भारत विकास परिषदेसारख्या ज्या संस्था करतात, मी त्यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो. आज इथे फिजिकल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळून हा कार्यक्रम आम्ही इथे आपणा सर्वांसमोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळेची बंधनं आहेत त्यामुळे फार मोठ्या आणि डिटेलमध्ये हा सगळा विषय मला घेता येणार नाही. पण त्या वेळेच्या बंधनांमध्ये सुद्धा शिवचरित्राचे जे प्रमुख दाखले आहेत तेवढे फक्त मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून शिवचरित्र नक्की काय, शिवराज्याचं अभिषेकाचं, या राज्याभिषेकाचं, हिंदू साम्राज्य दिनाचं नेमकं महत्व आणि मर्म काय हे जर लक्षात घेतो म्हटलं तर थोडंसं 2 मिनिटं ती पार्श्वभूमी सुद्धा लक्षात घेतली पाहिजे की ज्या काळामध्ये हे सगळं घडून आलं. कसं आहे ना की हिरो समजून घ्यायचा असेल तर पहिले विलन समजावं लागतं, नायक समजायचा तो पहिले खलनायक समजायला लागतो. किती भयानक परिस्थिती असेल, भारतावर आक्रमण कमी झालेलं नाही. सोने की चिड़िया को लूटने के लिए लगातार आक्रमण होते रहे. कधी शक, कधी हूण, कधी कुषाण, कधी अलेक्झांडर, अशा अनेक लोकांनी भारत लुटण्यासाठी आक्रमण केले. आणि ही लूट सर्वस्वी आर्थिक पद्धतीची लूट होती. आक्रमण झाली, प्रचंड धनाची लूट करण्याचा यांनी प्रयत्न केला. भारतातून प्रत्युत्तर मिळालं. कोणाला आम्ही इथेच जमीनदोस्त केलं, कोणाला आम्ही पिटाळून लावलं. पण इसवी सन 711 पासून सुरू झालेलं इस्लामी आक्रमण हे सर्वथा वेगळं होतं. हे युद्ध फक्त रणांगणात लढल्या गेली नव्हती, ही युद्ध गावागावांमध्ये शिरली. तोपर्यंतच्या युद्धनीतीमध्ये समोरासमोर लढाई व्हायची, एक पक्ष विजयी, दुसरा पक्ष पराभूत. जो विजयी झाला तो भूमीवर सत्ता संपादन करायचा, जो पराभूत झाला तो तिथून बेदखल व्हायचा. इस्लामी आक्रमणामध्ये रणांगणावर कोणीही जिंको, गावागावांमध्ये आक्रमण केली जायची. प्रचंड कत्लेआम, प्रचंड हत्याकांड, महिलांवर आणि लहान मुलींवर इतके अमानुष अत्याचार की कदाचित मी तुम्हाला सांगू शकणार नाही. इतक्या भयानक गोष्टी संपूर्ण हिंदुस्थानात सुरू झाल्या. राजपुतांनी सुरुवातीला 200 वर्ष प्रतिकार केला, पण पुढे राजपूत प्रत्याक्रमण सुद्धा थिट पडत गेलं. आणि 1192 मोहम्मद शहाबुद्दीन घौरीचं दिल्लीवर आक्रमण, पृथ्वीराज चौहानांचा तराईच्या प्रदेशामधला निर्णायक पराभव आणि त्याच्यानंतर या इस्लामी सत्तांची पाळंमुळं आमच्या देशामध्ये अशा प्रकारे रुळत गेली की पुढे आपण 400-500 वर्षांचा इतिहास पाहतो
तर लाहोर ते कलकत्ता आणि काश्मीर ते जवळजवळ नर्मदेपर्यंत पसरलेलं मुघलांचं एक विशाल साम्राज्य. दक्षिण भारतामध्ये आदिलशाह, बेरीदशाह, कुतुबशाह, इमादशाह, निजामशाह अशा 5-5 ताकदवर सुलतानी सत्ता आणि बाहेरून 6-6 हजार मैल दुरून आलेले आणि तरी आमच्यावर राज्य प्रस्थापित करणाऱ्या युरोपियन सत्तांमध्ये ब्रिटिश, फ्रेंच, पोर्चुगीज, डच अशा सगळ्या बाहरी सत्तांनी आमच्या भारतावर सत्ता प्रस्थापित केली. शिवाजी राजांच्या जन्माच्या वेळेस अखिल हिंदुस्थानामध्ये एकही हिंदू सत्ता नव्हती, इतका भयानक कालखंड. आणि ही तोशीष फक्त सामान्य जनतेला लागली नाही मित्रांनो, मोठ्या मोठ्या राजकुलातली लोक, गुरुपदी बसलेल्या लोकांना सुद्धा हे छळ आतोनात सहन करावे लागले. बोटावर मोजण्यासारखी उदाहरणं द्यायची झाली तर शिखांचे 90 गुरु तेग बहादूर यांचं मस्तक उडवलं औरंगजेबाने. शिखांचे 10वे गुरु झाले गोविंद सिंग, गुरु गोविंद सिंग, ज्यांना 4 मुलं होती. 2 तरुण मुलं चमकौरच्या लढाईमध्ये रणमैदानावर कापून टाकण्यात आली आणि 2 लहान लहानशी बालकं वय वर्ष 6 आणि 9, नाव होतं फतेह सिंग आणि जोरावर सिंग, यांना भिंतीमध्ये चुणवून ठार मारलं सुलतानांनी. का? तर ही गुरु गोविंद सिंगांची मुलं आहेत. दक्षिण भारतामधलं विजयनगरचं वैभवशाली साम्राज्य राजा रामदेव राय जिवंत सापडला. त्याचं मस्तक छाटलं आदिलशहानी, त्याचा मेंदू पोखरून बाहेर काढला आणि हे मस्तक विजापूरला एका नालीच्या तोंडाशी असं बसवलं की त्या नालीतून बाहेर पडणारी घाण तुमच्या चक्रवर्ती सम्राटाच्या तोंडातून बाहेर पडली पाहिजे अशी बर्बरता. महाराष्ट्र स्वतंत्र होता, पण तेवढ्यात दिल्लीवरून एक सैतान निघालाच, ज्याचं नाव कदाचित आपल्या सर्वांना माहिती आहे. अर्ज मामलिक अल्लाउद्दीन खिलजी याचं पहिलं आक्रमण महाराष्ट्रावर आहे आणि आमचं देवगिरीचं साम्राज्य संपलं. राजा रामदेव राय यादव गिरफ्तार, त्याचा मुलगा शंकर देव राय मारून टाकण्यात आला. यांचा जावई उभा राहतो हरपाल देव यादव, याला जिवंत गिरफ्तार करण्यात आलं पुढच्या काळामध्ये आणि तुम्ही स्वप्नातही विचार करणार नाही अशी शिक्षा त्याला देण्यात आली की हरपाल देव की पुरी चमडी खींच ली जाए. त्याची पूर्ण कातडी सोलून त्याला देवगिरीच्या दरवाजात लटकवून त्याची हत्या करण्यात आली. असे बिभत्स हत्याकांड संपूर्ण भारतात सुरू झाले. मी जी उदाहरणं सांगितली ही राजकुलातली आणि मी मगाशी जसं म्हटलं गुरु परंपरेतली उदाहरणं आहे. तुम्ही विचार करा सामान्य जनतेची काय परिस्थिती झाली असेल. आर्थिक आक्रमण, प्रचंड लूट, राजनीतिक आक्रमण, राजसत्तांवर विजय, धार्मिक आक्रमण, प्रचंड प्रमाणामध्ये बळजबरीची धर्मांतर, सांस्कृतिक आक्रमण, फारसी भाषेचा, अरबी भाषेचा इथल्या मातृभाषांवर पडलेला विलक्षण पगडा. आणि एवढंच नाही, अधःपतन किती व्हावं तो लोकांनी आपल्या मुलांची नावं सुभानराव, रुस्तुमराव, सुलतानराव अशी ठेवायला सुरुवात केली. विचार करा, आपण आपल्या मुलांची नावं अशी ठेवू का? मग गुलामगिरीचं विष किती भिनलं असावं की आत्मविस्मृत समाज. आम्ही काही करू शकतो ही भावनाच विसरलेला. आमचेही विजय होतात, सुलतानांचेही पराजय होतात, ही भावना संपलेली असल्यामुळे संपूर्णतः मृतवत समाज सगळ्या हिंदुस्थानमध्ये होता. तलवारी वर्षानुवर्ष उचलल्या गेलेल्या नव्हत्या. महाराष्ट्रामध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर 300 वर्ष उलटून जातात, पण इथे तलवार उचलल्या जात नाही. तुम्ही विचार करा किती मृतप्राय झाला असेल सगळा हिंदुस्थान. उत्तर भारतातून एक कवी आला होता, त्याचं नाव होतं कविराज भूषण. हो, त्या काळातली परिस्थिती सांगताना तो कवी भूषण म्हणतो, देवल गिरावत आहे फिरावत आहे निशान अली, ऐसे समय रावे राणे सभी गए लपकी. की देवळं पाडली जातात आहे, अलीचं निशाण फिरवलं जातात आहे, राजे रजवाडे हे सगळे लपून बसले जंगलामध्ये. गौरी गणपती आप औरंग को देखत आप, अपनी ही बारी आई मार गए डुबकी. की गौरी गणपती तुम्ही तर विघ्नहर्त्या देवता आहात, पण आज तुमची पाळी आली तर तुम्ही पाण्यामध्ये डुबकी मारून बसलेले आहात. पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई दे, सिद्ध की सिद्धाई गई, रही बातें रब की संत सज्जन सिद्ध पुरुष ऋषी मुनी हे आता दिसेनासे झाले. संपूर्ण हिंदुस्थानमध्ये फक्त रब म्हणजे अल्लाहची चर्चा सुरू आहे. अशा भयानक परिस्थितीमध्ये काशी हू की कला गई, मथुरा मस्जिद भई. काशीला अवकळ आली, काशी उद्ध्वस्त झाली. मथुरेची ही कृष्णजन्मभूमीची मस्जिद झाली. असा सगळा हैदोस हिंदुस्थानात मांडला असताना शिवाजी राजांच्या जन्मामुळे काय परिस्थिती पालटली. एका कवीची प्रतिभा 6 शब्दांमध्ये त्याचं उत्तर देऊन जाते. देवल गिरावत आहे फिरावत आहे निशान अली, ऐसे समय रावे राणे सभी गए लपकी. गौरी गणपती आप औरंग को देखत आप, अपनी ही बारी आई मार गए डुबकी. पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई दे, सिद्ध की सिद्धाई गई, रही बातें रब की, काशी हू की कला गई, मथुरा मस्जिद भई. अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी. शिवाजी राजे नसते तर सगळ्यांची सुनता झाली असती. एव्हाना इतकं प्रचंड मोठं दळबादळ भारतात उभारलेलं होतं. आणि तुम्हाला आत्ताच उदाहरण सांगतो, हे तर मी 350 वर्षापूर्वीचं उदाहरण दिलं. 1961 ला
मुंबईमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा जेव्हा उभा राहिला तेव्हा यशवंतरावांनी एक वाक्य उच्चारलं होतं की शिवाजीराजे होते म्हणून आपण बचावलो, अन्यथा पाकिस्तानची सीमारेषा तुमच्या माझ्या घराच्या अंगणापर्यंत आलेली असती. ही सगळी लोक एकच गोष्ट सांगतायत, ही आक्रमण थोपवणं आवश्यक होतं आणि याच्यासाठी शिवाजीराजांचा जन्म आहे. मित्रांनो, बालपण अतिशय सामान्य आहे, तुमच्या माझ्यासारखं बालपण आहे. आपण जे लहानपणी केलं तेच या मुलांनी केलेलं आहे. पण आपलं वय वाढत असताना अशा कोणत्या वेगळ्या गोष्टी या व्यक्तींनी केल्या की आज आपण कदाचित सामान्य राहतो आणि ती व्यक्ती छत्रपती होते. निश्चितच काहीतरी वेगळं होतं आणि ते वेगळे पण होतं प्रचंड कष्ट उपसण्याची ताकद. 3 प्रकारची लोक जगात असतात: कष्टाळू, कष्टटाळू आणि कसटाळू. कष्टटाळू आणि कसटाळू लोकांना आयुष्यात कधीही यश नाही. मेहनतीने, चिकाटीने, जिद्दीने, सातत्याने मेहनत करणारा विद्यार्थ्यापासून तर प्रधानमंत्रीपर्यंत कोणी असो, यश फक्त त्याला मिळतं. मित्रांनो, तो कुठल्याही क्षेत्रात काम का करेल. हे कष्टाळू होते शिवाजीराजे, प्रचंड कष्ट उपसले. 3 प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात कुठल्याही करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी. आम्ही त्याला मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये म्हणतो KSA: नॉलेज, स्किल आणि जबरदस्त ऍटिट्यूड. हे नसेल तर कोणत्याच क्षेत्रामध्ये यश नाही. शिवाजीराजांचं अख्खं बालपण दिवसाला 9-9 तास अभ्यासामध्ये घालवलेलं. आमचे विद्यार्थी घालवायला तयार असतील रोज 9 तास अभ्यासामध्ये, यश त्यांच्यासाठी वाढवून ठेवलेलं, नाही ते यश नाही मिळायचं. असा प्रचंड अभ्यास आहे त्यांचं नॉलेज एनहान्समेंटसाठी आणि त्याच्यासोबत मी जे काम करतोय त्याच्यातलं अनपॅरलल स्किल, सर्वोत्कृष्ट स्किल, मग ते टेक्नॉलॉजिकल असो किंवा त्या फील्ड मधलं स्किल असो, हे मला आलं पाहिजे याचा जबरदस्त आग्रह. अशा याच्यातून ते चरित्र घडत गेलेलं. ऍटिट्यूड जबरदस्त पॉझिटिव्ह होता, सकारात्मक दृष्टिकोन होता. शिवाजीराजांना दुसरा मुलगा झाला. मी थोडंसं 40 वर्ष पुढे जातो. 1670 24 फेब्रुवारी शिवाजीराजांना दुसरा मुलगा झाला. तो पालथा निपजला. त्या काळामध्ये पालथ जन्माला येणं म्हणजे अपशकुन समजला जायचा. चर्चा सुरू झाल्या, कुजबूज सुरू झाली की युवराज जन्माला आले पण पालथे निपजले, आता अपशकुन झालेलं आहे. राजांपर्यंत ही चर्चा पोहोचली. राजांनी सेकंदांमध्ये विचार केला की आज मी राजा, उद्या माझा मुलगा राजा. आज मी लढायला जातो, उद्या माझा मुलगा लढायला जाईल. आणि लढाई म्हणजे मित्रांनो वन डे मॅच सारखी असते. कधी विजय कधी पराजय, ते आपल्या हाती नसते, डिपेंड्स ऑन द कंडिशन्स. पण उद्या जर तो हारला तर सगळी समाज आणि सेना त्याच्या डोक्यावर ठिकरा पडेल की हा अपशकुनी जन्माला आला म्हणून आपण हरलो, मग यात स्वराज्य कैसे म्हणावे. आणि तेवढ्यात ऑफिशियल बातमी महाराजांजवळ पोहोचली. तुमच्यापैकी जितकी लोक नकारात्मक मानसिकतेची असतील किंवा कधी कधी निगेटिव्ह विचार करत असतील, हे जमेल का, माझ्याच्याने होईल का, जबाबदारी सांभाळली जाईल का, बिझनेस मध्ये यश मिळेल का, नोकरी लागेल का, लागली तर टिकेल का, असं अनेकदा आपल्या मनात नकारात्मक गोष्टी जर येत असतील तर हे वाक्य आयुष्याला कलाटणी देणार ठरेल. मित्रांनो, मी स्वतः 3-4 वर्षांपूर्वीपर्यंत अनेकदा नकारात्मक विचार करायचो. ज्या दिवशी ही गोष्ट वाचली तो दिवस आणि आजचा दिवस माझ्या मनात एकही नकारात्मक विचार आलेला नाहीये. ऑफिशियल बातमी पोहोचली, धाकटे राजे जन्माला आले, पालथे निपजले, अपशकुन झाला. शिवाजीराजांचं पुढचं वाक्य मित्रांनो, अच्छा पालथे निपजले, अरे वा, दिल्लीची पातशाही पालथी घालतील. पालथे निपजलेत ना, मग दिल्लीचं तख्त पालथं घालून टाकतील. एका वाक्यामध्ये समोरच्याच्या मानसिकतेमध्ये आमूलाग्र परिवर्तन करण्याची ताकद या चरित्रांमध्ये आहे. मित्रांनो, अशी माणसं उभी राहतात जेव्हा लढायला, कोण शत्रू टिकणार आहे. शिवाजीराजांनी सगळ्या सामान्य जनतेला उभं केलं, जातीपातीचा विचार नाही केला. आज दुर्दैवाने राजनीती करत असताना शिवाजीराजांचा वापर करून समाजामध्ये आग लावण्याचा प्रयत्न केला जातो. लज्जास्पद राजकारण आहे, मला वाटतं लज्जास्पद आहे. शिवाजीराजांसोबत लढणारी जी लोक होती, मला नाही आवडत जातीपातीचे विचार करायला, पण आपण सुज्ञ असाल तर अण्णावं पहा लोकांची. तानाजी हे मालुसरे आहेत, यसाजी कंक आहे, जीवा महाला हा सपकाळ आहे, कान्होजी नाईक हे जेधे आहे, बहिर्जी नाईक हा जाधव आहे, बाजीप्रभू देशपांडे आहे, बाळाजी आवजी हे चिटणीस आहे. यांची अण्णावं पहा तुमच्या लक्षात येईल, कोण लढलं आणि कोण नाही लढलं. सगळ्यांना सोबत घेऊन एका ध्येयाकडे घेऊन जाणार ते व्यक्तिमत्व. आणि किती दैव दुर्विलास की त्याचाच वापर करून महाराष्ट्रात आज जातीपातीची राजकारण खेळली जातात. या सगळ्यांना एकत्र बांधलं राजांनी आणि उठवून दिलं सुलतानांच्या विरुद्ध. ही गोष्ट महत्वाची आहे. सगळ्यांना एकत्र घेऊन चालण्याचा गुण हा नेतृत्वाला, लिडरशिपसाठी आवश्यक सांगण्यात आलेला आहे. आणि मग जे झालं, हे जुन्या काळामध्ये झालेल्या आक्रमणांच्या एकूण एक प्रकारच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी झालं. भौगोलिक आक्रमण होतं सुलतानांचं, मी सांगितलं. लाहोर पासून तर आता कन्याकुमारी पर्यंत सगळीकडे या बाह्य सत्ता होत्या. शिवाजीराजांनी पहिलं काम केलं असेल तर भौगोलिक सत्ता झुगारून लावली.
पुणप्रांत तो ज्यांना जहागिरीमध्ये मिळाला होता तो पुणे आणि आसपासच्या प्रदेशावर शिवाजी राजांच्या घोडांच्या टापा पडायला लागल्या आणि टापेसरशी भूमी स्वतंत्र होत गेली. भौगोलिक आक्रमण तर पहिल्या झटक्यात महाराजांनी उधळून लावलं. राजनैतिक आक्रमण ज्या ज्या राजसत्ता काबीज करण्यात आल्या होत्या शिवाजी राजांनी आपल्या बुद्धिमत्तेनी या राजनैतिक आक्रमणाला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आणि हळूहळू पहिले निजामशाही मुलूक, मग उघड आदिलशाही मुलखावर आणि पुढच्या काळात तर सुलतानांना, मोगली सुलतानांना समोरासमोरची टक्कर घेऊन एक प्रचंड मोठं राजनीतिक प्रत्याक्रमण शिवाजी राजांनी उभं केलं. धार्मिक आक्रमण जी हिंदुस्थानवर झाली होती, मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, बळजबरीची प्रचंड धर्मांतरण, तलवारीच्या जोरावर इथल्या भारतीयांना जबरदस्तीने मुसलमान धर्मामध्ये प्रवेश मिळवून देणं, त्यांच्या घरच्यांच्या गळ्यावर तलवारी ठेवायच्या आणि इकडे बळजबरीची धर्मांतरण करणं हे तेव्हा सामान्य झालं होतं. मंदिरांवर प्रचंड आघात पडले होते, मोठी मोठी मंदिरं. औरंगजेबाने काशी विश्वनाथ उद्ध्वस्त केला, यापेक्षा कुठलं मोठं उदाहरण हवंय. अशी मंदिरं लोळवून टाकण्यात आली. बाबरांनी अयोध्येवर आक्रमण केलं आणि प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी उद्ध्वस्त करून टाकली. पुढच्या काळामध्ये आमच्या कृष्णाची जन्मभूमी उद्ध्वस्त झाली. सोरटी सोमनाथाचं उदाहरण आपल्या सर्वांसमोर आहे. अशी अखिल हिंदुस्थानातली लहानांपासून तर प्रचंड मोठी देवालयं ही जमीनदोस्त करत असताना शिवाजी राजांनी धार्मिक आक्रमणाला प्रत्युत्तर दिलं. त्या काळामध्ये सर्वथा अमान्य असलेली गोष्ट शिवाजी राजांनी करून दाखवली. आपल्या स्मरणात असेल काश्मीरी पंडित, जे आजही बिचारे विस्थापित आहेत. काश्मीरी पंडित त्या काळामध्ये गुरु तेगबहादुरांकडे गेले होते की आमच्यावर तलवारीच्या जोरावर बळजबरी करण्यात येते आहे, आपण शिखांचे गुरु आहात, आपण आमची रक्षा करा. आम्ही काशीला गेलो होतो पण काशीने आम्हाला नाही म्हटलं हिंदू धर्मामध्ये परत येण्यासाठी. काशीचं उत्तर होतं अशी कोणतीही व्यवस्था आपल्या धर्मामध्ये नाही. आणि पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे, आता मी तिकडे वळू शकत नाही, पण 9.5 वर्षांच्या गुरु गोविंद सिंगांनी म्हटलं आपल्या वडिलांना की तुम्हाला हे करावं लागेल. आणि म्हणून त्यांचे वडील तेग बहादूर हे उभे राहिले मोगल सत्तांसमोर आणि पुढचा काळ आपल्याला माहिती आहे, मोगलांनी त्यांची हत्या घडवून आणली. पण जिथे काशीनी सुद्धा हात टेकले होते तिथे एक राजा उभा राहतो आणि आपले नातेवाईक, सईबाई साहेबांचा सख्खा भाऊ आहे बजाजी नाईक निंबाळकर, ज्याला अफजल खानाने जबरदस्तीने पकडून आपण पाहतो पुढच्या काळामध्ये त्याचं धर्मांतर केलं गेलं होतं. शिवाजी राजांनी त्याला परत हिंदू करून घेतला, घरवापसी करून घेतली. हे त्या काळात सर्वथा शक्य होतं. करून दाखव. नेतोजी पालकर, शिवाजी राजांचे सरसेनापती, आपण त्यांना नेताजी पालकर म्हणून ओळखतो, त्यांचं खरं नाव नेतोजी, यांना जबरदस्तीने मुसलमान करून त्यांचा मोहम्मद कुली खान केला गेला होता. शिवाजी राजांनी त्याला परत आपल्या धर्मात आणलं. हे काय दाखवतं? ही उक्ती आणि कृती दाखवते महाराजांची की धार्मिक आक्रमणाला सुद्धा प्रत्याक्रमण आहे. अनेक ठिकाणी जिथे आपली मंदिरं पाडून टाकण्यात आली होती ती परत बांधली. शिवाजी राजांच्या जिवंतपणी लिहिण्यात आलेला ग्रंथ आणि महाराजांच्या सांगण्यावरून लिहिण्यात आलेला आणि इतिहासाच्या दृष्टीने सगळ्यात अधिकृत ऑथेंटिकेट मानला गेलेला ग्रंथ म्हणजे शिवभारत. त्याचा कर्ता आहे कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर. कवींद्र परमानंद लिहितोय की त्वया गृहीत्वा कल्याणम तथा भीमपुरीमपी यवनानां महासिद्धी निलया किलपातितः. की शिवाजी राजा तू कल्याण आणि भिवंडी ज्यावेळेस जिंकलं त्यावेळेस तिथे मंदिरांचा जीर्णोद्धार परत करून घेतला. एवढंच नाही तर तामिळनाडू मधल्या पेरुमाळचं मंदिर जे उद्ध्वस्त करून टाकलं होतं सुलतानांनी, शिवाजी राजांनी ते परत बांधून घेतलं आणि तिथे पूजा अर्चा सुरू केली, दीपोत्सव सुरू केला. आजही तो दीपोत्सव तिथले लोक करतात, अभिमानाने सांगतात की शिवाजी राजांनी उभं केलेलं आहे. अशा अनेक पद्धतींनी महाराजांनी इथे प्रत्याक्रमण केलं. सांस्कृतिक आक्रमण हे सगळ्यात घातक असतं. इंग्रजी भाषा सुरुवातीच्या काळामध्ये शिक्षणामध्ये उतरवण्यात आली. हळूहळू लोकांचं शिक्षण इंग्रजी झालं, मग विचार इंग्रजी झाले. आज आपण पाहतो लोकांचे आचार इंग्रजी व्हायची वेळ झालेली, येऊन ठेपलेली. आणि मग त्या इंग्रजाळलेल्या वृत्तीच्या नावावर व्हॅलेंटाईन डे आणि फ्रेंडशिप डेच्या दिवशी काय केलं जातं हे आपण उघड्या डोळ्यांनी तो नंगानाच पाहत असतो. कुठलाही डे सेलिब्रेट करण्याला विरोध नाही मित्रांनो, पण त्या डेच्या नावावर रात्री अपरात्री जे जे चालतं आणि मग गायनेकोलॉजिस्टच्या दवाखान्यामध्ये कोणाची गर्दी आणि का वाढते हा इथे सांगण्याचा सगळा विषय नाही. पण ज्यांचे डोळे उघडे आहेत त्यांना ती परिस्थिती दिसते. ज्यांनी मिटूनच घेतले डोळे त्यांना याच्यात काही वावगं वाटत नाही. कुठलाही आनंद झाला की लगेच दारूच्या आणि बिअरच्या बाटल्या बाहेर काढायच्या, शॅम्पेन बाहेर काढायची आणि पार्टी करायची. हे कल्चर भारताचं कल्चर कधीच नव्हतं. पण आज आम्हाला इंग्रजाळलेलं व्हायचंय, अमेरिकेच्या पावलावर पाऊल ठेवायचंय. अमेरिकेची देशभक्ती नाही शिकायची, अमेरिकेचं डिसिप्लिन नाही शिकायचं. हे अशा प्रकारचं अंधानुकरण की कमीत कमी किती कपडे घातले पाहिजे आणि सवयी कशा बिघडवल्या पाहिजे हे आम्ही सरळ सरळ घेतोय. का घेतोय? कारण इंग्रजी पहिले भाषा, मग विचार आणि आज आचार
हे शिवाजी राजांना कदाचित माहिती होतं, म्हणून राजांची वाक्य आहेत, शब्द संस्कृती घेऊन येतात, म्हणजे शब्द संस्कृती घेऊन येतात हे राजांना कदाचित माहिती होतं. आणि म्हणून राजांच्या काळातली मराठी शिवाजी राजांची पत्र आहेत मित्रांनो, जवळजवळ 250च्या आसपास पत्र सापडतात. राज्याभिषेकाच्या आधीचं कुठलंही पत्र उचला, इज्जत व रफत, दस्तगहा व शुजात व शहाबत, इंती बहावत, इकबाल व इजलाल हमरा, सैद आजम सैद सुल्तान, आज ई शिवाजी राजा सलाम सलामती अंजान महुवत मुराद, आज रहाक्त खाने, राजश्री शिवाजी राजे दान दौलतू बेजानिब, कार कुनान, हाल व इस्तकबाल, बिदानत के अजशूर सन सवार गंज. मराठी आहे त्या काळातलं, अधिकृत मराठी आहे. इकडेही या राजाचं लक्ष होतं. रघुनाथ पंत हनुमंतांना बसवलं, हे सगळे शब्द बाहेर हाकलून लावले, आपले संस्कृत प्रचुर शब्दांचा भरणा केला, 1400 शब्दांची डिक्शनरी म्हणजे राजव्यवहार कोश रचून घेतला. आणि मग राज्याभिषेकानंतर जी पत्र जायला लागली, स्वस्ति श्री राज्याभिषेक श 3 नल संवत्सर वैशाख बहुल द्वितीया इंदू वासरे ये दिनी क्षत्रिय कुलवतांस राजा शिवछत्रपती स्वामी यांनी आज्ञा केली आहे की, अशा भाषेत ही पत्र जायला लागली. दिस वॉज अ ट्रान्सफॉर्मेशन. हे करून दाखवलं शिवाजी राजा. ज्या युरोपियन सत्ता वर्षानुवर्ष भारतावर आक्रमण करत होत्या, आरमाराच्या जोरावर, त्यांच्या नौदलाच्या जोरावर. आणि आमच्या भारताचं दुर्दैव, चंद्रगुप्त चाणक्याच्या वेळेस आमच्याकडे नौदल होती, आरमार होती, त्याच्यानंतर आम्ही त्याचं महत्वच विसरून गेलो. मला वाटतं कदंब आणि पुलकेशी या 2 राज्यसत्तांनी त्याच्याकडे लक्ष दिलं असेल, पण या 1700 वर्षांच्या काळामध्ये कोणी आरमार उभं केलेलं नाही. मोगलांकडे स्वतःचं सार्वभौम आरमार नव्हतं, आदिलशाहीकडे नव्हतं, भारतीय सत्ता तो सोडून द्या. त्यावेळेस एक युवक उभा राहतो आणि तो म्हणतो की माझा आरमार असलं पाहिजे. पोर्तुगीजांना हाताशी धरतो. रुई लॅन्टॉ विएगश आणि त्याचा मुलगा फ्रेर्नो विएगश या 2 पोर्तुगीजांच्या माध्यमातून मराठ्यांचा आरमार उभं राहतं. पुढे त्यांचा तिथला विजरई म्हणजे व्हाईसरॉय, त्याचं नाव होतं अँटोनियो मेलुदो कॉस्ट्रू. या अँटोनियो मेलुदो कॉस्ट्रूनी राजकारण करून या पोर्तुगीजांना बाहेर खेचून काढलं. मराठ्यांनी काय करावं, हतबल नाही झाले, निराश नाही झाले. मराठ्यांनी स्वतःचा आरमार स्वतः उभं केलं मित्रांनो. त्याची संख्या 450च्या आसपास होती शिवाजी राजांच्या काळामध्ये. पुढे कान्होजी आंग्रेंनी केलेला पराक्रम तर प्रचंड आहे, पण राजांच्याच काळामध्ये 450च्या आरमारांनी मुघलांना, इंग्रजांना, पोर्चुगीजांना, सिद्दीला समुद्रामध्ये हैराण करून सोडलं. इंग्रजांच्याच एका अधिकाऱ्याचा रिपोर्ट याच्याबद्दल वाचण्यासारखा आहे. तो लिहितो, इट्स अ ग्रेट मर्सी ऑफ गॉड that Shivaji did born as a seaman, otherwise he would have swept us over the sea as he did it on the earth. की भगवंताची असीम कृपा आहे की शिवाजी खलाशी म्हणून जन्माला नाही आला, नाहीतर त्यांनी आपल्याला समुद्रात सुद्धा झोडपून काढलं असतं, जसं त्यांनी आपल्याला जमिनीवर झोडपलेलं आहे. हे बाध्य करायला लावलं इंग्रजांना. डगलस नावाचा इंग्रजांचा अधिकारी लिहितो की शिवाजीने आम्हाला खंदेरी उंदेरीच्या पाण्यातल्या लढाईमध्ये शिकस्त दिली. आपल्याला शिवाजीला पाण्यातल्या लढाईमध्ये हरवायचं असेल तर आपल्याला शिवाजीच्या आरमाराकडून शिकावं लागेल. समुद्रावर स्वतःची सत्ता वर्षानुवर्ष गाजवणारे इंग्रज म्हणतात की आम्हाला शिवाजीकडून शिकावं लागेल. ही किती मोठी गोष्ट आहे मित्रांनो. एका आयुष्यामध्ये ज्या गोष्टीबद्दल तुरळक माहिती फक्त घेता येते, अशा विविध विषयांमधली केवळ माहिती नाही तर ते अधिकारवाणीने ते विषय मांडणं, ते करवून घेणं आणि त्याच्या जोरावर इतकं जबरदस्त साम्राज्य उभं करणं ही गंमत नव्हती. हे केलं राजांनी. त्यामुळे अशा प्रकारची सगळी आक्रमणं, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, या सगळ्यांना प्रत्युत्तर शिवाजी राजे होते त्या काळातून. आणि म्हणून सगळ्या लोकांची दृष्टी आता शिवाजी राजांकडे वळली होती. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसीमध्ये तर खूप काही सांगता येईल, आज वेळेची बंधन आहे, पण टॅक्सेशन पॉलिसी, शेतकऱ्यांसाठीचे कशी नियम बसवले, अनाजीपंत सुरनीसांनी काय वेगळं काम केले की जेणेकरून शेतकरी सुखी झाला, एम्प्लॉईज बद्दलच्या पॉलिसी, हवालदारांच्या ट्रान्सफर्स, किल्लेदारांच्या ट्रान्सफर्स किती वर्षांनी व्हाव्या, हे त्या काळातलं अत्याधुनिक आणि शास्त्रशुद्ध असं व्यवस्थापनाचं तंत्र, मॅनेजमेंटचं तंत्र राजांनी विकसित केलेलं पाहून आजही आश्चर्य वाटतं. आज 21व्या शतकामध्ये आम्ही कंपन्यांना शिकवतो की तुमच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स असल्या पाहिजे, एसओपी असल्या पाहिजे. एखादी संस्था कशी चालावी याची तत्व, मार्गदर्शक तत्व लिखित असली पाहिजे, म्हणजे गोंधळ उडत नाही. आज लीडर्सचा सगळ्यात मोठा वेळ वाया जातो. अरे तू हे असं का केलं आणि हे आत्ता का केलं आणि तू त्याचं काम का केलं, याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेळ वाया जातो मित्रांनो. त्यामुळे सामाजिक असो, प्रोफेशनल असो, सगळ्या संस्थांचे एसओपी डिझाईन हवे. आश्चर्य वाटेल, हे आम्ही 21व्या शतकातलं मॅनेजमेंट म्हणून आज कंपन्यांमध्ये मांडतो. 350 वर्षांपूर्वी शिवाजी राजांचे एसओपीज लिखित आहेत. आज्ञापत्र नावाने माझ्याकडे सॉफ्ट कॉपी आहे त्याची, प्रसिद्ध आहे, पब्लिश झाली आहेत लोकांची पुस्तकं त्याच्यावर, की किल्ला कसा राखावा, सेना कशा उभ्या कराव्या,
ट्रान्सफर आणि बाकी पॉलिसी कशा असल्या पाहिजे, अशी एक एक गोष्ट या व्यक्तीने लिहून ठेवलेल्या आहेत ऑलरेडी आपल्या सर्वांसाठी. इतकं प्रचंड आणि अफाट चरित्र आहे मित्रांनो. मी आधीच सांगितलं, कमी वेळामध्ये सगळं घेणं शक्य नसतं, पण याचा जो परिपाक झाला तो एका वेगळ्या अर्थाने झाला, जे 300 वर्षात घडलेलं नव्हतं. या 300 वर्षांमध्ये एका हिंदू भारतीय व्यक्तीला राज्याभिषेकच झालेला नव्हता. ती घडी, ती वेळ आता येऊन ठेपलेली होती. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, म्हणजे आता येणारा, यावर्षी 4 जूनला तो दिवस येतोय. त्रयोदशीच्या दिवशी 300 वर्षानंतर पहिला हिंदू राजा सिंहासनाधीश्वर छत्रपती झाला, ते शिवाजीराजे होते. सगळ्या दृष्टीने ऐतिहासिक होतंय. मी सुरुवातीला जे सांगितलं, लोक नकारात्मकतेच्या गर्तेमध्ये बुडालेले होते की अशक्य आहे हिंदूंचं सिंहासन, अशक्य आहे सुलतानांचे पराभव, आम्ही तलवार उचलत नाही, आम्ही जिंकत नाही. या नकारात्मक मानसिकतेतून सामान्य जनतेला उचलून झोपड्यांमध्ये राहणारी लोक होती, ही सगळी गरीब घरची लोक होती. याच्यामध्ये कोण डिग्री होल्डर होता, याच्यामध्ये कोणाकडे मॅनेजमेंटची डिग्री होती, कोण डॉक्टरेट होता, काहीच नव्हतं मित्रांनो. याच्यापैकी कोणाकडे बंगला होता, कोणाच्या घरासमोर लिमोझिन आणि मर्सिडीज उभ्या होत्या, कोणाच्या बँकमध्ये बॅलन्स होते. हे सगळी आकाशाखाली झोपणारी माणसं, उघड्यावर झोपणारी माणसं, यांना शिवाजींनी उचललं. याच्यातून एक एक तानाजी, एक एक बाजी प्रभू आणि एक एक निराजी पंत उभे राहिले. हे सामान्य लोक होते. मग आम्ही आमच्या आयुष्यात हा पराक्रम का गाजवू शकत नाही? या लोकांकडे होत एक असामान्य स्किल आणि एक दुर्दम्य इच्छाशक्ती की येस, आय कॅन डू दॅट, आणि इफ वी आर टुगेदर, येस वी कॅन डू दॅट. या गुणांचं शिवाजीराजांनी सिंचन केलं स्वराज्यामध्ये, आणि म्हणून त्या नकारात्मकतेला अवघ्या 44 वर्षामध्ये प्रत्युत्तर देऊन शिवाजीराजे सिंहासनाधीश्वर छत्रपती झाले. दिग्विजयी सत्ता महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली. पुढच्या 8च वर्षात शिवाजीराजांनी तामिळनाडू पर्यंत झेप घेतली, जिंजीच्या किल्ल्यापर्यंत, बेल्लोर मराठ्यांच्या ताब्यामध्ये, तंजावरवर भगवा फडकलेला, पॉंडेचेरी मराठ्यांनी जिंकून घेतलेलं, अशी 8 वर्षात 260 किल्ल्यांची एक जबरदस्त झेप राजांनी दक्षिणेवर घेतली. सगळा हिंदुस्थान हादरला. यातून प्रेरणा घेत तिकडे बुंदेलखंडामध्ये छत्रसाल बुंदेला, आसाम मध्ये लाचित बारफुकन, अशा प्रकारची कितीतरी लोक उभी राहिली, जे उघड उघड सांगतात आमची प्रेरणा शिवाजीराजे. ही जिवंत प्रेरणा शिवाजीराजेंनी त्या काळात निर्माण केली. आणि त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा पराक्रमी राजा निर्माण होणं कठीण नसतं मित्रांनो. राजा निर्माण होतो, तो काहीतरी वेगळं करतो, पण तो संपला की राज्य नेस्तनाबूत होतं, एखाद्या बुद्धिबळाच्या खेळासारखं, की राजा खतम, खेळ खतम. तुमचे सगळे प्यादे जिवंत का असेना, तुमचा वजीर, तुमचा हत्ती, तुमचा उंट जिवंत का असेना, राजा खतम, खेळ खतम. ही हिंदुस्थानची परिस्थिती झाली होती. इथे महत्वाचं काय तर राजांचा मृत्यू आहे, आणि त्याच्यानंतरही 138 वर्ष मराठी सल्तनत लढली. फक्त लढली नाही, पार पेशावर पर्यंत, पाकिस्तान अफगाणिस्तान बॉर्डरवर अटक नदीच्या बाजूला अटकचा किल्ला आहे. या अटकच्या किल्ल्यावर विजय मिळवला पुढच्या काळामध्ये मराठ्यांनी. आणि 1758ला आपल्याच नागपूरच्या रघुजी भोसल्यांनी तिकडे कटकवर विजय मिळवला. 1758 अटक ते कटक असा संपूर्ण हिंदुस्थान आपल्या मराठी सत्तांनी पादाक्रांत केला. शिवाजीराजांचं जे स्वप्न आहत तंजावर तहत पेशावर हे इथे साकार झालं. याची मुहूर्तमेढ, याची सुरुवात जर कुठली असेल तर ती राज्याभिषेक. आणि म्हणून सगळ्याच दृष्टीने हिंदू समाजाला चेतना देणारा, विजिगीषु वृत्ती, नवनवोन्मेष शालिनी शक्ती निर्माण करणारा एक सण, एक उत्सव या दृष्टीने त्या राज्याभिषेकाकडे पाहिलं पाहिजे. म्हणून आपल्या परिवार संस्थांनी याला उत्सवाचं रूप दिलं. ते शिवजयंतीला नाही दिलं, ते पुण्यतिथीला नाही दिलं. हा तो राज्याभिषेक दिवस जो आठवण करून देतो त्या विजिगीषु वृत्तीची, त्याचं स्मरण आपल्या मनामध्ये ठेवून आपल्या आयुष्याची वाटचाल करूया. आणि माझ्या आयुष्यामध्ये पुढे जात असताना, प्रोफेशनल आयुष्यामध्ये प्रचंड झेप घेत असताना मी समाजाचेही काही देणं लागतो, ही गोष्ट हिचं भान ठेवून त्या समाजाच्या प्रती आपलं कर्तव्य जागृत ठेवत समाजालाही एक हात आपला देत आपण आपल्या करिअरमध्ये पुढे जाऊया. एवढीच आपल्या सर्वांसमोर आभार वजा विनंती करतो. आज आपण सर्वांनी मला इथे बोलवलं, पुन्हा सगळ्यांची नावं घेत नाही, त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो. नमस्कार.